आपल्या हिंदूंचं आराध्य दैवत आपल्या ज्यांच्या असण्यामुळं कपाळाचं कुंकू शाबूत आहे आणि मंदिरावरचे कळस शाबूत आहेत. ते संभाजी राजा होते संगमेश्वराजवळ कोकणामध्ये आमच्या. सकाळचा प्रहर झाला आणि संभाजी राजा आपल्या कवी कलशांना बोलायला लागला. कवी किती सुंदर ना कवी. हा सह्याद्री, या सह्याद्रीनं आम्हाला किती जोपासलं कवी. या उसाईत गेल्यानंतर या सह्याद्रीवरती आम्ही जेव्हा जेव्हा येतो हा सह्याद्री आम्हाला कुशीत घेतो कवी. ज्यावेळेस आम्ही इथं सह्याद्रीवरती आलो, आनंदोत्सव साजरा केला, या सह्याद्रीच्या चक्रावरती आम्ही नाचावं तरी आम्हाला सह्याद्रीनं बाजूला नाही टाकून दिलं कवी. आणि ज्याला आक्रमण झाली आमच्या आबासाहेब या सह्याद्रीमध्ये यायचे त्यावेळेस हा सह्याद्री त्यांना कुशीत घ्यायचा कवी. ऐका ना कवी, या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असणार हे गाव आणि या गावामध्ये जागृत देवस्थान आहे कवी महादेवाचं. आम्हाला असं वाटतं की त्या महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक घालायला पाहिजे कवी. हो राज का नाही. चला मग तयारी करा. आणि कवी कलशांनी कळस सजवला गेला. कलशामध्ये दूध टाकलं, मध टाकलं, अमृत टाकलं, संपूर्ण दुधामृत तयार करून कवी कलशांनी संभाजी राजांच्या सोबत त्या शिवपिंडीच्या दिशेनं शिवलिंगामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्यानंतर राजांनी आसन टाकलं. राजे समोर बसले आणि समोर बसलेल्या राजाच्या हातामध्ये कवी कलशांनी तो असणारा कलश दिला. आणि कलश दिल्यानंतर कवी कलशांच्याकडे बघत बघत राजे म्हणतात, कवी या ठिकाणी आबासाहेब असते तर खरंच आमचं या महादेवाकडे एकच मागणं आहे कवी. आमच्या असणाऱ्या महादेवानं आम्हास धर्मकार्याची शक्ती द्यावी. हा परमपवित्र भगवा ध्वज फडकत टौलानं राहावा. आमच्या आऊसाहेबांचं आबासाहेबांचं स्वप्न साकार हवं एवढीच आमची इच्छा आहे कवी. आणि तो असणारा अभिषेक घालायला सुरुवात केली माझ्या त्या महादेवाच्या पिंडीवरती. तो अभिषेक घालायला सुरुवात केली. राजाने हाक दिली, हे महादेवा. हे असणाऱ्या महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक घालायला सुरुवात झाली. हर हर महादेवा. हे हे सगळे मावळे तू समोर उभे केले तर आमच्या प्रत्येक मावाच्या अंगामध्ये आग्रह द्यावी. तेव्हा आम्हाला शक्ती द्यावी, वैभव द्यावं, सौंदर्य द्यावं, संपत्ती द्यावी. या धर्म कार्याकरता आम्हाला बळ देणं, प्रत्येकाच्या मालगुडीचा धाग त्याच्या धावला पाहिजे. महादेव आमची एकच इच्छा आहे. आमच्या आबासाहेबांचं स्वप्न, आमच्या उत्सवांचं स्वप्न देव, देश आणि धर्म, संतांच्या संरक्षण माझ्याकडून घडावं एवढीच इच्छा संपूर्ण आमची साकार व्हावी. तो असणारा महादेवाकडे साकडे घालत असणारा माझा शंभू शंकराकडे बघत बघत ज्या वेळेला शिवलिंगावरती एक एक अभिषेकाचा थेंब पडत होता जणू काय समोर येऊन महादेवाच उभा होता. हे महादेवा, माझ्या संभाजी राजाच्या समोर जणू काय ते हेच रूप होत. एका बाजूनं त्या जटामधून बाहेर निघणारी गंगा माता, एका बाजूला शीतल राहणारा चंद्र, अरे हृदयामध्ये असणारा सर्प, त्याच हृदयात राहणारी रुद्राक्षाची माळ आणि एका हातात त्रिशूळ घेऊन तांडव करणारा माझा शंकर महादेव मध्ये असणाऱ्या शंभू शिवाच्या समोर उभा होता.
आणि नमस्कार केला. अरे मृत्यूचे मंत्र सुरू झाला. त्या माझ्या शिवशंकराच्या समोर माझ्या शपथ शिवशंकर कृष्णाय नमस्कार, कृष्णाय नमस्कार. पार्वती पते हर 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 हर. चालूच होती की असणारी पूजा. तेवढ्यात आवाज आला घोड्यांच्या ताफांचा. एका पाठीमागे एक घोडी पुढे पडत लागली. आवाज आला त्याच मावळ्यांच्या कानावरती घोड्याच्या तळे किंकाळून मारून गेलं. आणि तेवढ्यात एक मावळा समोर आला आणि तो मावळा बोलता झाला. हे ऐकलं का? दरवाजा उघडला गेला आणि त्याच बरोबर समोर उभा राहिला. कवी कलशांच्या समोर येऊन उभा राहिला आणि कवी कलशांना बोलता झाला. कवी बोला. कवी घात झाला. कवी औरंगाच्या फौजा हातामध्ये उचलल्या गेल्या. काय सांगतोयस? हा कवी राजांना अडकवलं गेलं. कवी कवी कलश शांत झाले. कवी जा ना, जा सांगा त्यांना कवी की राजांना म्हणावं जाऊया आपण इथून निघून. कवी कलश कसे बसे त्या असणाऱ्या संभाजीराजाच्या समोर गेले. पाठीमागून हात टाकला खांद्यावर आणि संभाजीराजाला बोलते झाले. राज बोला. कवी राज आम्हास वाटतं आपण निघूया का? कवी कुठे निघायचंय आपण? राज औरंगजेबाच्या फौजांनी आपल्याला घेरलं गेलं. कवी आम्हास असे किती वेळा घेरले गेले औरंग्याने, परंतु आम्ही त्याच्या हाती लागलो नाही. पण राज आता फौजही जास्त आहे त्याची. बरं ते जाऊ द्या. आम्हास एक सांगा, आम्ही पकडलो जाईल याची भीती आम्हास नाही, पण आम्हाला ज्याने पकडून दिलं त्या हरामखोराचं नाव मला सांगा. त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय हा संभाजीराजा शांत नाही राहणार. त्याचं नाव नाही ऐकलं तर बरं होईल तुम्हा करता. हा माझा कोण नातलं काय की काय तो? हो राज. काय काय नाव त्याचं सांगा. त्याचं मुंडकं धडावेलं नाही केलं तर नाव संभाजी नाही लावणार. राज नका ऐकू त्याचं नाव. कवी जर तुम्ही आम्हास नाव नाही सांगितलं आम्ही इथून उठणार नाही. बरं नाविलाजांना कवी कलशांनी नाव सांगितलं आणि संभाजीराजांना कवी कलश बोलता झाला. राज तो दुसरा तिसरा कोणीच नाही. राज तुमचा पत्ता देणारा, तुमची बातमी देणारा गद्दार तुमचाच सख्खा मेवणा गणोजी शिर्के. राज गणोजी शिर्के नाव ऐकलं? साला लाचार हिंदू आहे तुम्ही. लाचार या लाचारीपणामुळे मला संभाजीने सापडला गेला. गणोजी शिर्के नाव ऐकलं? राजा शांत मांडी घालून बसला. मी खरंच विनंती करेन पाठीमागच्या ना तुम्ही एकतर पुढे या. राहू एकतर पुढे या. खरंच राजांचं आख्यान ऐकायचं पुढे या, नाही तर तुम्ही साईडला तरी थांबा. माझं लक्ष तिकडे जातं. प्लीज विनंती आहे तुम्हाला. सगळ्यांना ऐकूया. सगळ्यांचा नका घोटाळा करू. या पुढे पुढे या. आपला राजा ऐकायला काय कोणाचं बळ आहे? नाही तर मी जागेवर संपून टाकतो. नाही मला असं नाही आवडत.
हीच अवस्था आमच्या हिंदुस्थानची आहे. संभाजी राजा, अरे नाव ऐकलं गणोजी शिर्के, फक्त नाव ऐकलं आणि नाव ऐकल्यानंतर माझा संभाजी राजा त्या शिवलिंगाला मिठी मारून बसला. मिठी मारून अरे ढस ढसा रडायला लागला. ऐका ऐकडे लक्ष. ढस ढसा रडायला लागला. आम्हा हिंदूंच्या मुळे अभाव आहे आम्हाला धर्माचा. यामुळेच आमच्यावरती आघात आहेत. यामुळे आमच्या गोट्यातली गाय घरातली माय शाबूत नाही. जसं एखाद्या लहान लेकरानं आईच्या कमरेला घट्ट मिठी मारावी, ढसढसा रडावं ना, तसा माझा संभाजी राजा त्या शिवपिंडीला घट्ट मिठी मारून ढसढसा रडत राहिला. लाज नाही त्यांना हिंदूंना आपल्या या गोष्टीची. आमचा राजा रडला. एक दिवसापुरते शिवजयंती करणारे मावळे आम्ही, डॉल्ब्या लावून बायका नाचवणारे मावळे आम्ही, दारवा पिऊन पुढे डॉल्बी लावून नाचणारे मावळे आम्ही. अरे त्या संभाजी राजाला काय वाटलं असेल, माझ्याच रक्तातला माणूस फितूर झाला. शंभो शंभो शिवशंकरा जगदंबा. कलिकलशांनी पाठीमागून हात लावला खांद्याला. राज उठा. कवी हरलो आम्ही, कवी हरलो. ज्यांच्या करता लढत राहिलो त्यांनीच आम्हाला हरवलं. कवी आयुष्यात 169 लढाया केल्या आम्ही. एकाही लढाईमध्ये तह नाही की एकाही लढाईमध्ये आम्ही माघार नाही घेतली का हरलो नाही. आज आम्ही हारलो. आमच्याच हिंदूंनी आज आम्हाला हरवलं. कवी सगळ्याची उमेद नाही आमच्यात आज. ऐका ना कवी, गणोजी नाव सोडून दुसरं सांगा ना कवी. माझा गणा नाही असं करणार. कवी सांगा ना. दुःख कमी होईल. कवी नाही राज, गणोजीच फिरतूर झाला. जगदंबा जगदंबा. राज चला, वेळेपणा नका करू राज. कवी जा तुम्ही. आता मी आणि माझा शिवशंकर भोलेनाथ. अरे कसं बस समजावलं माझ्या राजांना. राज लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोस्ट इंदा जगायला पाहिजे. राज कसं बस समजावलं.
घोड्यावरती घातलंय, घोडा पुढे निघून गेला. दुसरा घोडा राजांचा पुढे पुढे घेऊन निघून गेला आणि दुसरा घोडा कवी कलशांचा पाठीमागून गेला. औरंग्याच्या एखाद्या पेवावीने त्याला पाठीमागला बाण धरला रोखून आणि बाण सोडला गेला. सरसर करत बाण गेला, पाठीत घुसला, रक्ताची चिळकांडी उडाली. एका आवाजाला जगदंबा. कवी कलश उचकडून खाली पडला गेला. घोड्यांच्या टापांचा आवाज थांबला. राजांना कळालं घोडा थांबला गेला. राजांचा घोडा पाठीमागे फिरला. कवी कलशांच्या जवळ आला. रक्ताच्या कळत पडलेला कवी कलश हात खाली घालून उचलला गेला. कवी आईशी मैत्री नव्हे कवी, याला मित्रत्व नाही म्हणायचं कवी. आमास बोलला चला आणि आमास सोडून निघाला कवी. दोन मित्रांचं बोलणं चाललंय र. तेवढ्यात त्या सैतानाने घाला घातला गेला. दाई बाजूला सैन्य आलं गेलं. तलवारी रोखल्या गेला, बरछे रोखले गेले, भाले रोखले गेले. पण ताप नव्हती कुणाची समोर यायची म्हणून हळव्यांनी शाकदंड फेकला गेला माझ्या राजाच्या अंगावरती. शाकदंड फेकला. शाकदंड करकोचून आवाजाला सुरुवात केली. 20-25 जणांनी. वाघासारखा राजा हिंदाळा देत होता. हिंदाळासारखा एक पुढे पुढे पळत होता. सगळ्यांनी 50-60 जणांनी वळून आवडून बांधला. 2 तलवारी आल्या. तलवारी अंगारक्याजवळ गेल्या. अंगारक्या टोक घातली तलवारीची आणि सरकार तलवार खाली ओढली. अंगारका तलवारीनं फाडता फाडता राजाच्या असणारी तलवारीचं टोक छातीत घुसलं गेलं. अंगारका फाडताना शरीर फाटत गेलं. रक्ताची चिळकांडी उडत गेली. अंगारका फाडून टाकला. इज्जत राखायला सुद्धा कपडा ठेवला नाही. हिंदू त्यांना संभाजी राजा ऐकताना सुद्धा काही वाटत नाही असे हिंदू. इज्जत राखायला कपडा नाही ठेवला. ज्या शिवाजीरावांची जयंती करताना त्यांच्या पोराचा हाल ऐका. लाज वाटते ना कपाला गंध लावायला. लाज वाटते ना हनुमान चालीसा करायला. लाज वाटते ना देवासमोर येऊन नतमस्तक व्हायला. लाज वाटते ना मला आमच्या पोरींचं रक्षण करायला. चला असे राजत गेलात ना, धर्मासाठी झुटला पाहिजे ना, मरणारच सगळे का तुम्ही. संभाजीराजा शाकदंडाने बांधला गेला. थोडंच त्या पिक्चर मध्ये सांगितलं गेलं. छान काम आहे त्यात, छान सांगितलंय. फक्त 1% शाकदंडाने बांधल्यानंतर त्या संभाजीराजाच्या शाकदंडाला टोकदार तलवारीची पाती शाकदंडाच्या कडीमधून आतमध्ये ठोकायची. डोक्याच्या केसापर्यंत ते पायाच्या नखापर्यंत शेकडो तलवारीच्या पाती ठोकल्या. संभाजीराजाला उंटाला उलटा बांधला. सरळ बांधला असतं तर चालता आलं असतं बघून. बांधताना उलटा बांधला. पावलं उलटी पडायची. पाऊल उलट पडत असताना पाठीमागे एखादा दगड लागायचा. संभाजीराजा ठेचून खाली पडायचा. जसा पडायचा पाठीमागे लावलेल्या सगळ्या तलवारीच्या पात्या पडला की झपदिशी आत निघायच्या, वरून पाती निघायच्या आणि रक्ताची चिळकांडी उडायची. राजाचा आवाज एकच यायचा, जगदंबा जगदंबा. पुन्हा उठायचं, पुन्हा उलट चालायला लागायचं. कोणीतरी यायचं, अंगावरती माती फेकायचं. कोणीतरी यायचं, वाळू फेकायचं. कोणीतरी यायचं, शेण घ्यायचं आणि तोंडात कोंबायचं.
कुणीतरी यायचं, खातिरा घ्यायचं नाल्यातला, तोंडात घालायचं, माझा राजा जगदंब जगदंब बोलत पुढे चालायचा. तोच राजा छत्रपती शिवाजीरावांचा बाळ युवराज. या हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला तो राजा. त्याचा कर्तृत्व ऐकायला वेळ नाही आम्हाला. मोठे आम्ही, राजापेक्षा मोठे आम्ही. हे कर्तृत्व आमच्या लोकांचं. पुढे चालत राहिला. पाठीमागून कुठेतरी यायचं, राजाच्या अंगावरती थुंकायचं, कुठेतरी यायचं, घाणघाण शिव्या द्यायचं. एक जणांतर एक दगड घेतला, दगड सरसर सरसर करता आला. राजाच्या छातावरती बसला, गपकन आवाज झाला. छातावरती असणाऱ्या तलवारच्या पात्या कचकन आतमध्ये घुसल्या गेल्या. तलवारच्या पातीच्या असणाऱ्या रक्ताची काय उठल्या. एक आवाज झाला, जगदंबा. चालवत चालत वरात निघाली. त्या संगमेश्वरापासून औरंग्याच्या दरबारात उभा केला. खजिन्यासाठी मारला नव्हता, चावीसाठी मारला नव्हता, सत्तेसाठी मारला नव्हता. औरंग्यानं एकच शब्द बोलला, बोल तुम्ही इस्लाम कबूल आहे. बोल होतोस का मुसलमान. आत्ता सोडतो तुला. माझा संभाजीराजा चौताळ्यासारखा बोलला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार. रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाचा निघणार असं म्हणणारा जगातला आणि शेवटचा राजा होऊन गेला. त्याचं नाव संभाजीराजा. आणि हाच शब्द खटकला गेला औरंग्याला. आणि बडवा बोलता झाला, बहुत बोलते जुबान इसकी, काट डालो जुबान. आणि 10-15 ती असणारे सैतान पुढे गेले. काही जणांनी हात पकडला, काही जणांनी पाय पकडले, काही जणांनी डोक्याच्या असणाऱ्या जटा पकडल्या गेल्या. राजाला पाठीमागे खेचला गेला. शियाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात, ही जात हिंदूंची. अरे जबडा उघडेल कसा. मग काय करावं. एक हापसी हातोडा घेऊन आला. हातात हातोडा होता. एक जणांना नाक दाबलं, जीव गुदवारायला लागला. हातोडा पाठीमागे गेला, गडगड हातोडा फिरला, एकच मस्तकात प्रहार केला. रक्ताची कांडी उडाली आणि आवाज झाला, जगदंबा. तसा जगदंबा आवाज आला. एक पक्कड होती, सांडसी होती, ती पटकन राजाच्या तोंडात गेली. जी पकडली गेली आणि एक वीट खेचून बाहेर काढली. जीव कसा विझाला, पडायला लागला. तोपर्यंत जीभ तोडण्याकरता एक तलवार घेऊन आला. आणि औरंग्यानं ते बघितलं. आणि औरंग्या बोलतो झाला, मत काटो जुबान उसकी, मत काटो. त्याची जीभ अशी कापून टाकू नका. त्याला त्रास झाला पाहिजे, वेदना झाल्या पाहिजे. त्याची जीभ कापायची नाही. मग काय करायची. आणि त्याची जीभ ओढून उपसून काढा. तसं एखादं वटवृक्ष, एखादं झाड उपसून मुळा सकट निघावं, अशी गाठ्या सकट जीभ निघाली पाहिजे. आणि सरसावले गेले 4-5 जण समोर. चौघांनी एकमेकाच्या हाताला बळ दिलं गेलं. चौघे जण जीभ बाहेर ओढत होते. माझा राजा एकटा जीभ आतमध्ये खेचत होता. अरे शेवटच्या क्षणाला सुद्धा तो राजा युद्ध खेळत होता. युद्ध चाललं होतं जिभेचं आणि त्या असणाऱ्या सैतानांचं. पण संभाजी राजा 5वा माणूस आला. 5व्या माणसानं हात लावला. हात लावून बळाला ताकद येत नव्हती. मग काय करावं. त्यानं ब्रह्मचार्याच्या छातीला पाय लावला, पायाला धरला आणि 5-6 जणांनी ओढून जीभ उसकटून बाहेर काढली. तसा ते धरण फुटावं आणि पाण्याचा डोंब बाहेर यावा, असा रक्ताचा डोंब त्याच्या छातीवरून व्हायला लागला. माझा राजा मुका झाला. रक्ताने भिजलेल्या राजानं कधी कलशांच्याकडे बघितलं तर कधी कलश रडत होतो.
कविकर्षांना संभाजीराजा म्हणतो, कवी हातात काठी घेतली आणि काठीनं खालच्या जमिनीवरती लिहिलं, कवी आमच्या शरीराकडे बघून तुम्हास सुचते का एखादी कविता? हे राजा, अरे मरणाच्या दाढत उभा आहे सरळ आणि तुला कविता कसली सुचते रे बाबा? कवी, धर्म म्हणजे आस्था, धर्म म्हणजे प्रतिष्ठा, धर्म म्हणजे वैभव, धर्म म्हणजे संपत्ती, धर्म म्हणजेच माय, धर्म म्हणजे बाप आमचा. आवाज धर्म सर्वोपरी राजा, धर्म सर्वोपरी. तोपर्यंत दुसरा दिवस उजाडला गेला. औरंगजेब परत बोलता झाला, बोल होतोच का मुसलमान? आणि माझा संभाजीराजानं सांगितलं नाही होणार. मान डुलावली गेली आणि डोळे मोठे झाले मोठे डोळे बघितले आणि बोलता झाला औरंगजेब, ए बहुत बोलते राखेस की फोड डालो कोंको. आणि माझ्या संभाजीराजाचे डोळे फोडण्याकरता पुढे आले, सरसावल्या गेल्या. दोन तापलेल्या सळया पाठीमाग मुठ्या लावल्या होत्या लाकडाच्या, पुढे सळया होत्या लोखंडाच्या, त्या तापल्या होत्या. तापलेल्या सळया पुढे आल्या, डोळ्यामध्ये घुसणार होत्या. पुढे आलेल्या सळया बघत बघत संभाजीराजा म्हणायला लागला, आता आम्ही आंधळे होणार, आम्हाला आऊसाहेब नाही दिसणार, आम्हाला आबासाहेबांचं दर्शन नाही होणार, आम्हाला हे परपवित्र भगवान होत नाही दिसणार, आम्हाला यात्रा वैभव नाही करणार. आमचा प्रत्येक गड प्रत्येक किल्ला आमच्या डोळ्यासमोर घेतोय आम्ही. हे शिवशंकरा, आम्ही तुम्हाच मगाशी आम्ही अभिषेक घातला, आम्हाला काय माहिती अभिषेक घातल्या घातल्या तुम्ही आम्हाच वरती बोलवाल. असणाऱ्या दोन सळ्या राजाच्या डोळ्यामध्ये घुसल्या गेल्या, नुसत्या थोपण्याच राहिल्या. दिवस तिसरा उजाडला गेला, मृत्यू ही थिजला, बाळ इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला, बाळ इथे निजला. तिसरा होता, शिवाचा पकड घेतली, बाळ इथे नखात घालायची, नख उपसून काढायची. दिवस चौथा, तलवार घ्यायची, ह्या चांबड्यात घालायची आणि बटाट्यासारखा सोलायचा. दिवस सहावा, कानात पकड घालायची, उपसून काढायची. दिवस सातवा, तलवारीच्या पातेनं खपल्या काढायच्या आणि त्याला मीठ चोळायचं. दिवस सातवा, हा घाटा पकडीमध्ये पकडायचा, घाटाही उपसून काढायचा. 39 दिवस माझ्या संभाजीराजाला हाल हाल करून मारला. पण अभिमान आम्हास, गर्व आम्हास, माज आम्हास आमच्या अशा राजाचा की आमच्या राजानं हिंदू धर्म सोडला नाही आणि मुसलमान झाला नाही, त्याचा आम्हाला माज राजा. मरण आलं राजाला, शरण नाही, स्वार्थाने लाचारना कधी, स्वार्थ जीवन गेले रणांगणी, हार नामानली कधी, दुःख सिंधू करुणी पार मांडून, शिवमय हा जागर, पराक्रमाचा सागर आम्ही हिंदू लाचार करुणेचा, तुमच्या असणाऱ्या बळाचा, तुमच्या बलिदानाचा यांच्यावरती काडीचा दगडाचा सह्याद्री सुद्धा रडत होता. तर आमच्या मराठ्यांच्या, आमच्या हिंदूंच्या तुमच्या अख्यानं डोळ्यात पाणी येणार नाही राजू. ही लाचार झाली माणसं राजू, यांना तुमचं कथा ऐकायला सुद्धा वेळ नाही राजू. असो राजू, पण शब्द आहे राजू तुम्हाला, याच असणाऱ्या गादीवरून हे आज कट्टर हिंदुत्वादी अमीर महाराज देवळेकरांचा
जोपर्यंत जिवंत आहे राज, तोपर्यंत तुमचं असणारं शुंभ चरित्र प्रत्येक हिंदूच्या मनामनात उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि बलिदान मासांचा तेव्हा सुटेल ज्यावेळेस या असणारा जगातला औरंग्याची कबर आणि औरंग्याला मारणारी त्यावेळेस संपुष्टात येईल. त्यावेळेस आमचा बलिदान मास संपेल. वाईट वाटतं एकाच गोष्टीचं. कोणत्या गोष्टीचं तुम्हाला कळत आहे? माझी तुमची कोणाची ओळख नाही आहे. आणि मी खरंच आता सांगितलं सुद्धा नसतं संभाजीमध्ये, नाही खरंच सांगितलं नसतं. मी लई तसा वेगळा आहे, आपल्याला नाही त्या गोष्टीत काही एवढं. पण मी फक्त आज या व्यक्तीसाठी सांगितलं तर त्यांची तळमळ मला कळाली. त्याने मला पहिल्यांदा फोन केला की महाराज तुम्हाला आमच्या गावाला यायचं. म्हटलं बाबा मला लोकेशन टाका. त्याने लोकेशन टाकलं. मला 1078 किलोमीटर भरलं. तर महाराज मी कसा येऊ, खूप लांब आहे, मला भागात खूप कार्यक्रम आहे. तर म्हणजे काही करा, मी असं आयुष्याचं काम करतो, मी हिंदुत्वाचं काम करतो, म्हणून तुम्हाला यावं लागतं. माझी येण्याची सुद्धा महाराज मानसिकता काही नव्हती. तुला फसवायची सवय नाही महाराज. मला जे आज तुम्ही मानधन देणार आहेत तुम्हाला मलाच माहिती. ते आमच्या भागात 25-30 किलोमीटरवर जर गेलो ना तुम्ही मला देतात. पण मी आज 1000 किलोमीटर आलो. माझं सगळं मानधन पेट्रोलला जाणार आहे बाबा. पण मला पैसा महत्वाचा नाही. एक माणूस धर्मकार्य करतोय ना, या माणसाच्या पाठीमागे सगळ्या तरुणांनी एकसंघ उभं राहिले पाहिजे. एवढी ताकद दाखवा. काही स्वार्थासाठी नसतं रे दादा. एखाद्याला लढता येत नसेल तर लढायला शिका, दुसऱ्याला लढवा. आपण चित्र ठिकाण मागे राहा. आपला धर्म वाचला पाहिजे. असो, जास्तच बोलून गेलो कदाचित. त्याचा आवाज जास्त येतो बघा. थोडस द्या त्याला आवाज. थोडासे असणारे गंगाचार्य खूप छान साथ दिले तुम्ही सगळेजण. मी महाराज बोलतोय, महाराजांचं पटत नाही कदाचित. माझा स्वभाव असा आहे, माझं बोलणं असं आहे. माझी मैत्री कोणाशी नाही, मला मित्र नकोय. पण महाराज मी जे बोलतोय ना ते तुमची धोत्र शाबूत राहावे, तुमच्या टोप्या या शाबूत राहाव्या, वारकरी टोप्या तुमच्या माळा वयात राहाव्या म्हणून बोलतोय. दुसरा कुठलाच महाराज बोलणार नाही. 50-50, 7-7 हजार रुपये घेणारे महाराज आहेत. पण काही नाही, खेकी फेकी करून निघून जातात. धर्म हा शब्द सुद्धा तोंडातून कोणाचे येत नाही. गायन करून निघून जातात, गाणी म्हणून निघून जातात. धर्म सांगण्याची कोणाची गाणत होत नाही. आपल्या प्रत्येक माणसाला धर्म सांगितला पाहिजे, धर्म कळाला पाहिजे. विलेकरी बाबा असतील त्यांचे दर्शन घेतो, चोपदार बाबा असतील, खूप सुंदर साऊंड सिस्टीम दिली. मला वाटत नव्हतं मी आज कीर्तन करेल. थोडा त्रास मला होत होता. विचाराने त्यांच्या घरातल्यांनी खूप सोय चांगली केली. गरम पाण्याचा आणून पण दिला. हेच कमवायचं आयुष्यात आपल्याला काय आहे. जाताना फक्त एक विनंती सर्वांना करतो, पोरींना, देव जिहादला बळी पडू नका. आपला धर्म सोडून पूर्ण दुसऱ्या धर्मात जाऊ नका. फुकटचे माराल, फुकटचे माराल. आपला आई आणि आपली बाळ बघा. मी परत नाही येणार असं मला वाटतं कदाचित. तेवढ्या एक तुम्ही माझ्या घरातल्या आत मी तुम्हाला सांगून जातो. पुढे माझा प्रवास खूप लांबच आहे. आज कमी बोललोय तुमच्या मदत असं. पोरींनो एक लक्षात ठेवा, हा बाप तुमचा आहे ना, ही आई आहे ना, त्या आईचं बापाचं फक्त काहीतरी अस्तित्व ठेवा. त्या आया तुमच्यासाठी काबाड कष्ट करतात. त्यांचं कष्ट तुम्हाला सांगत नाही. हे बाप आहेत ना सगळे, हे सगळे भिकारी बाप आहेत. तुमच्याकडे काही नसतं बा, काही नसतं. तुम्हाला एक सांगू का पोरींनो गोष्ट? 2 मिनिटं आहेत ना माझ्याकडं?
एक गोष्ट सांगतो बाळांनो, तुम्ही ज्यावेळी जन्माला आला ना, त्या दिवसापासून तुमच्या आईला आणि बापाला बोलून घ्यावं लागतं की पोरगी जन्माला घातली. एवढे कमनशिबी आहेत तुम्ही. ज्या बापाच्या पोटाला पोरगी येते तो बाप फुटक्या नशिबाचा असं समाज म्हणतो. एखादा पोरगा निघून गेला तर समाज काय म्हणत नाही बाळांनो, पण पोरगी निघून गेली तर तिच्या बापाला आणि आईला समाजाचं ऐकून घ्यावं लागतं. पोरगी पहिलीला गेली ना, तरी पण या बापाच्या मनात काहूर आहे आज की पोरगी शाळेत गेल्यानंतर वाईट शिक्षकाची नजर पडेल का, वाईट शिपायाची नजर पडेल का. असा बाप त्याच्या बायकोला 100 वेळा फोन करतो, आली का ग बाई माझी घरात, का कोणाची शिकार झाली. ही धाकधूक आहे त्या बापाला पहिलीच्या पोरीपासून ते लग्न होईपर्यंत. आणि ज्यांची लग्न झालेत त्या मावशांना माहित असेल सर्वांना, एकदा लग्न झालं ना ताई, तुमचं माहेर सुटलं ना, तुमच्या सासर जवळ आलं. आणि एक लक्षात ठेवा, माझं वाक्य काळजावरती करून ठेवा ताई, जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई आणि तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्या माहेरात तुम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई आणि बाप मरून गेला, तुमच्या माहेरात तुम्हाला कुत्र्याची किंमत नाही. तुमचा भाऊ कितीही मोठा सावकार असू द्या ताई. कारण की तुम्ही घराकडे गेल्यानंतर माझी पोर आली म्हणून सखी सारखी, मैत्रिणी सारखी जवळ घेऊन घट्ट मिठी मारणारी फक्त आईच आहे. आणि बाप कितीही बेवडा असू द्या तुमचा, गावानं ओवाळून टाकलेला असू द्या, गावानं शिव्या घालू द्या, पण माझी पोर घराकडे आल्या म्हटल्यानंतर एखाद्या दुकानात जाऊन 200 रुपयाची उदार साडी आणून तुमच्या पिशवीत कोंबणारा तुमचा फक्त जगाच्या पाठीवर बापच आहे, अन्यथा कोणी नाही. आणि बाप, माझी गाडी रात्री महाराज 1ला जाऊ द्या, 2ला जाऊ द्या, 3ला जाऊ द्या, 4ला जाऊ द्या, मी घर सोडून संस्थेत राहतो. मी बाहेर राहतो 2 किलोमीटरवरून. माझी आई आणि माझे बाबा, मी त्यांना एकुलता एक आहे, माझ्यावरती प्रेम जास्त म्हणून माझ्या संस्थेच्या पुढच्या साईडला त्यांनी भाड्यानं रूम घेतले. एवढं मोठं घर घरापासून